सातगाव पाणीपुरवठा योजने अंतर्गत आज आपले सिन्नर तालुक्याचे विकास पुरुष आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांनी अतिशय आपल्या साती गावांसाठी अतिशय खूप म्हणजे साती गावचे सरपंच यांनी पाठपुरावा करून आमदार साहेबांना विनंती करून वेळोवेळी मीटिंग घेऊन आणि प्रतिक्रमण अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन अतिशय सर्वांनी एकजुटीनं गावाचा पाण्याचा प्रश्न ही योजना पहिली आपण केली होती, परंतु बऱ्याच ठिकाणी पाईपाचा वगैरे खूप प्रॉब्लेम, एक दिवस पाणी यायचं तर 4 दिवस येत नव्हतं, असा खूप मोठा प्रसंग होता. आणि त्या प्रसंगाला साठी गावातील सर्व 7 गावांचे सरपंच अतिशय एकदम त्रास्त झालेले होते. आम्ही सर्वांनी 7 जणांनी एक विचार करून आमदार साहेबांना सांगितलं, साहेब आम्हाला तुमच्याकडे यायचंय, आपल्या गावाचं पाण्याचा प्रश्न खूप बिकट आहे आणि 7 गावं अतिशय म्हणजे आपल्याला टँकर सोबत वेळोवेळी मिळत नव्हते, अशी परिस्थिती होती. परंतु आमदार साहेबांकडे आम्ही 7 आमदार साहेब म्हणे तुम्ही कधी येत आहे, मला ज्यावेळेस तुम्हाला तुमचं तारीख निश्चित करा आणि माझ्याकडे या, मी येईल. आमदार साहेबांना आम्ही तिथे घेऊन गेलो. आमदार साहेबांनी पूर्ण योजनेची सर्वांना अगोदर फोन करून सांगितलं का बुवा ही जी योजना आहे त्या योजनेची मी मीटिंग लावतोय आणि त्या हिशोबाने पाटील साहेबांशी बोलणं करून सर्वजण तिथं आम्ही सर्व 7 गावचे सरपंच तिथं हजर झालो आणि त्या प्रसंगी अतिशय कोकाटे साहेबांना पाटील साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचे रिस्पॉन्स देऊन आणि आपली योजना तुम्हाला मी त्वरित करून देईल असं त्यांनी आश्वासन दिलं. त्याच्यानंतर बरेचसे काळानंतर परत पाईपलाईन जिथं तिथं फुटत होती तिथं परत कोकाटे साहेबांनी त्यांना फंड उपलब्ध करून परत या योजनेसाठी चांगलं काम केलं आणि आता परत कोकाटे साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करून सर्व गावातले सर्व सरपंच आणि या समितीवर असलेले सर्व संचालक आणि या संस्थेचे चेअरमन यांनी अतिशय साहेबांकडे जाऊन पाठपुरावा करून परत आता हे 9.5 कोटी रुपये या वाडी वस्तींसाठी आपल्या 7 गावांच्या वाडी वस्तीसाठी हे पाण्याची योजना अतिशय चांगल्या म्हणजे जे मळ्यामध्ये पाणी जात नव्हतं, अतिशय मळ्यामध्ये सोबत टँकर प्रत्येक गावामधून प्रत्येक सरपंचाला सांगायचं लागायचं का बाबा आमच्या मळ्यामध्ये इकडं पाणी नाही आहे आणि ते पाणी देण्यासाठी सरपंचांना असे हे पडायचं का गावामध्ये तो पाणी आलंय पण वाडी वस्तीला सोबत पाणी मिळालंच पाहिजे, असे सगळ्या सरपंचांनी परत साहेबांकडे जाऊन हे प्रस्ताव केला आणि साहेबांनी त्याला आपल्या 7 गावांना दाद दिली. त्याबद्दल मी 12 गावांच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं साहेबांचं हार्दिक स्वागत करतो. तसंच सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या वतीनं सोबत मी तुमचं स्वागत करतो. मी प्रथमतः या रेट्रोफिटिंगच्या संदर्भात बोलणार आहे की ज्यावेळेस प्रथम आमची ग्रामपंचायत बारगाव पिंपरी येथे मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं निदर्शनास आलं की इकडे काही स्थानिक योजना असल्यामुळं बाकीच्या गावांना पाण्याचा त्रास होतोय आणि त्या अनुषंगाने ही योजना कशी चालू करता येईल यासाठी निमगावचे सरपंच प्रकाश आव्हाड यांनी साहेबांना कॉल केला आणि आम्ही बारगाव पिंपरीच्या ग्रामपंचायतपासून फक्त बारगाव पिंपरी शाळेकडे जाणाऱ्या रोडपर्यंत येईपर्यंत एक 5 ते 7 मिनिटाच्या आत आम्हाला MGPचे अधिकारी असतील, इतर आमचे सातगाव पाणी पुरवठा योजने सदस्य असतील त्यांच्याकडून समजलं की सोमठाणे येथे मीटिंग रविवार असताना आयोजित केलेली आहे आणि त्या मीटिंगच्या संदर्भात MGPचे अधिकारी असतील, MECBचे अधिकारी असतील, आमचे BDO साहेब असतील, सर्व हजर राहिले आणि ती योजना तात्काळ सुरू झाली. त्यानंतर पुन्हा ती योजना काही काळानंतर पुन्हा लाईट बिलाच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाला आणि त्या संदर्भात आम्ही साहेबांकडे विठ्ठल आप्पा उगले असतील, सुदाम मामा बोडके असतील यांच्या कानावरती घातलं आणि आम्ही सोमठाण्याला गेलो आणि सांगितलं साहेब आता पुन्हा योजना आपली लाईट बिल अभावी बंद पडते. तर त्या संदर्भात पुन्हा साहेबांनी आम्हाला गेस्ट हाऊसला बोलवलं. गेस्ट हाऊसला मीटिंग झाली आणि तेथे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तालुक्यातल्या योजनांमध्ये बारगाव पिंपरी व सातगाव पाणीपुरवठा योजना ही खूपच महागडी आहे आणि 65 HP ज्या मोटर आहे आणि इथे केपानगर फिल्टर प्लॅनवरून ज्या छोट्या छोट्या बसवल्या गेलेल्या मोटर आहे त्याचं बिल परवडेबल नसल्यामुळे कायम ती वीज पुरवठा खंडित होत असतो. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुमची या योजनेसाठी मी सोलरच्या विषयी तुम्हाला सांगतो आणि दुसऱ्या दिवशीच आम्हाला 4 वाजता गुड न्यूज भेटली आणि स्वीय सहाय्यक आमचे शिवावाणी यांनी फोन केला की साहेबांनी तुमचा प्रश्न मार्गी लावला आहे आणि 50 लाख रुपये या
सोलरच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. त्यानंतर पुन्हा मेडा असेल, MGPचे अधिकारी असतील, MSCBची मीटिंग लावली आणि सोलरचा प्रश्न त्यांनी निमगाव सबस्टेशनच्या इथे निमगावचे सरपंच यांच्याकडून ठराव घेऊन तोही मार्गी लावला. अशा पद्धतीने आमच्या वाड्या वस्त्यांमध्ये पाणी जाण्यासाठी जी मेहनत घेतली साहेबांनी त्याबद्दल आमच्या सातगाव पाणी पुरवठा केपानगर ग्रामपंचायतच्या वतीनं मी आभार मानतो. आणि आज सर्व सातगाव योजनेतील सर्व जे लाभार्थी गाव आहे त्यांच्या वतीने सांगण्यास खूप आनंद होत आहे, कारण कोकाटे साहेबांनी जी योजना राबवली ती अतिशय पारदर्शी आणि चांगल्या प्रकारे राबवली आहे. आताच केपानगरचे सरपंचांनी सांगितले की ही योजनामध्ये खूप खंड पडत होता, म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप अडचणी येत होत्या, कधी लाईटचं कनेक्शन कट व्हायचं, कधी पाईपलाईनचे प्रॉब्लेम यायचे. तरी पण यावर्षी कोकाटे साहेबांनी आणि BDO साहेबांनी अतिशय मेहनतीने काम करून वर्षभर पाणी पुरवठा झाला. म्हणजे एप्रिल आणि मे मध्ये जी पाण्याची टंचाई असते त्याच्यावर मात केलेली यावर्षी आपल्याला बघायला मिळालेली आहे. म्हणजे वाडी वस्तीवर देखील, आता मी निमगावचं उदाहरण देतो, निमगावमध्ये इतकी अडचण व्हायची, टँकर वेळेवर येत नव्हता, परंतु साहेबांच्या प्रयत्नामुळं जरी MSCBने लाईट कट केली परंतु वेळोवेळी ते पाठपुरावा करत होते. ग्रामपंचायतमध्ये वसुली नसते, पैसा कमी असतो, अशा समस्येवर मात करून कोकाटे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आणि मुरकडे साहेब यांनी प्रयत्न करून, तसेच सातगाव योजनेचे अध्यक्ष आमचे मित्र शिरसाट साहेब यांनी देखील चांगली मेहनत घेतली. त्यांना 6 गावच्या सरपंचांनी चांगला पाठबळ दिलं. त्या योगातून अतिशय चांगलं काम झाले. आणि आपल्या सर्वांच्या भाग्याची गोष्ट अशी आहे की साहेबांनी आपल्या सर्व गावांसाठी म्हणजे 7 गावांसाठी जवळपास 9.5 कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे. आणि हे खूप आनंदाची बाब आहे, कारण आपण कोकाटे साहेबांना विकास पुरुष म्हणतो ते कारण त्याचं हेच आहे, कारण त्यांचं काम एक फील्डवर असतं, नुसतं दिखाऊ काम न करता ते जनतेमध्ये जाऊन समाजामध्ये एक काम चांगलं ठोस भूमिका घेऊन काम करतात. म्हणून त्यांचं नाव आपण विकास पुरुष म्हणून घेत असतो. त्या निमित्ताने मी निमगावच्या वतीने त्यांचं खूप आभार मानतो. तसेच आपण म्हणतो की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे, त्याप्रमाणे आपले हे 7 गावं अतिशय दुष्काळी आणि अवर्षणग्रस्त आहे. जसं साहेब मगाशी आपल्याला प्रास्ताविक करणाऱ्या सरांनी सांगितलं की या गुळवंज असेल, केपावाडी, बारागाव पिंपरी, सोयवाडी, पाटपिंपरी या गावांना कायम पाण्याची अडचण आहे. आता देखील पावसाळा खूप कमी आहे. मी साहेबांना विनंती करेल, ज्याप्रमाणे मानोरी पट्टा किंवा इकडे तुम्ही जो पूर पाण्याचा प्रश्न मिटवलाय त्याप्रमाणे आम्हाला जर पूर पाणी देता आले या 7-8 गावांना तर अतिशय चांगलं काम या 7 गावांच्या दृष्टीने होईल. कारण कायम हा दुष्काळी हे 7 ते 8 गाव राहिलेले आणि म्हणजे अतिशय मेहनती शेतकरी इथले खूप कष्ट करतात, परंतु पाणी नसल्यामुळे काही अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणून साहेबांना एक विनंती राहील, कारण आपण कुठल्या कामावर ठोस अशी भूमिका घेऊन ते काम पूर्ण करत असतात. जर आपल्या माध्यमातून हे काम जर पूर्ण झालं आणि 7ही गावांना चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा, जे पूर पाणी असतं आता पावसाळ्यात खूप पाणी म्हणजे वाहून गेलेले, ते पाणी जर आमच्या गावांना देता आलं तर नक्कीच हे गाव 7 गावं आपल्याला आयुष्यभर आपल्या विसरू शकणार नाहीत. म्हणून साहेबांना मी विनंती करतो की आपण हा प्रश्न निश्चितच मार्गी लावा. आणि आता आपल्या गावामध्ये म्हणजे लोकांच्या अपेक्षा एकच असतात, वीज, रस्ते आणि पाणी. आपण पाण्याचा प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे सोडवलेला आहे. आणि जे 7 गावं जे होते आमचे उन्हाळ्यामध्ये 5-5 किलोमीटर 6-6 किलोमीटर डोक्यावर हंडे घेऊन महिला भगिनी जात होत्या. पण ही बाब म्हणजे आपल्या 7 गावांचं नशीब आहे की आज आमदार साहेबांनी पाठपुरावा केल्यामुळे आज डोक्यावरचा हंडा या महिला भगिनींचा उतरलेला आहे. आणि त्यानिमित्त मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट, आमच्या निमगाव सिन्नरमध्ये जे वाडी वस्त्यांचे जे रस्ते साहेबांना विनंती करतो त्यासाठी जर आपण थोडीफार मदत केली आणि सध्या लोकांचे माल वाहतुकीचे कामं चालू आहे त्यांना जर थोड्या प्रमाणात मुरुम किंवा ते खड्डे बुजवण्यासाठी जर प्रयत्न केले नक्कीच लोकांना त्याचा फायदा होईल. याबद्दल त्यांच्याकडे मी ही मागणी गावाच्या वतीने मानतो. आणि आपण बोलण्याची सहयोजकांनी जी मला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि फेब्रुवारीला नवीन बॉड्यांच्या प्रत्येक आमच्या 7 गावांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीची निवड होऊन 26 तारखेला सरपंचांची निवड झाली होती. आणि 26 तारखेला निवड झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये 10 मार्चला 7 गाव पाणी पुरवठा योजनेचे पहिल्यांदा लाईट बिल थकल्यामुळे पहिल्यांदाच लाईट कनेक्शन कट झालं होतं. त्याच्या आधी लाईट बिल थकेल असलं तरी योजना चालू होत्या. पण गावकऱ्यांना असं वाटायला लागलं की या बॉड्या आल्यानंतर या असं कसं झालं का, ही लाईट बिल थकले का काय, लगेच पाईपलाईन सगळे बंद झाल्या. लोकांना मेन उन्हाळ्यामध्ये पाईपलाईन पाण्याची कमतरता भासत होती. तेव्हा आम्ही सर्व 7 गाव योजनेची कमिटी स्थापन केली. त्याचं अध्यक्षपद आम्ही शिरसाट साहेबांना दिलं. कोकाटे साहेबांकडे गेलो, त्यांना आम्ही या सर्व सविस्तर माहिती दिली. कोकाटे साहेबांनी त्यानंतर आतापर्यंत 5 ते 6 मीटिंग लावल्या. सर्व सविस्तर माहिती 7 गाव योजनेची त्यांनी माहीत करून घेतली. तर पहिली जी योजना होती 7 गावची त्याच्यामध्ये भरपूर त्रुटी होत्या. त्यातल्या त्यात मेन त्रुटी अशी की ती पाईपलाईनच मुळात 1-1.5 फुटावर असल्यामुळे कायम शेतकऱ्यांनी नांगरणी केली, वखरणी केली तरी फुटायची.
त्यातल्या त्यात तिला वळणं देताना चुकीचे वळण असल्यामुळे ती पाईपलाईन कायम दाबावर फुटत असायची. त्यातल्या त्यात त्या निमगाव मेन जे पाण्याचं जे फिल्टर प्लांट आहे तो केपावाडीपासून पाणी देताना निमगावला जोडून पाटपिंपरी, तसेच 12 पिंपरीला जोडून सोळेवाडी आणि वेगळे बुळवंत अशा पद्धतीने वितरण व्यवस्था होती. तर कोकाटे साहेबांनी सगळा अभ्यास केल्यानंतर मुळात आता 106 कोटी रुपये आपल्या तालुक्याकरता जल जीवन मिशन योजनेअंतर्गत उपलब्ध झालेले. त्याचं योग्य नियोजन करून आपल्या गावाला, या 7 गावांना MJP आधी पण पाईपलाईन असताना तरी पण कोकाटे साहेबांनी परत रेट्रोच्या माध्यमातून नवीन योजना कार्यान्वित करण्याकरता टेंडर केलं आणि आपल्या 7 गावांना वाड्या वस्त्यापर्यंत पाणी जाण्याकरता त्यांनी प्रत्येक घरापर्यंत जेल जाण्याकरता, प्रत्येक घराला नळ उपलब्ध करण्याकरता 9.5 कोटीचा टेंडर बनवून आज प्रत्येक 7 गावांना पाणी उपलब्ध भविष्यात होणार आहे. त्याबद्दल कोकाटे साहेबांचे पुनश्च मी धन्यवाद मानतो. आणि आता जी योजना तयार केलेली आहे, मी थोडी माहिती देतो. आता प्रत्येक गावाला केपावाडी फिल्टर प्लांट पासून प्रत्येक गावाला स्पेशल पाईपलाईन असणार आहे, त्यामुळे ती अडचण राहणार नाही. तसेच पाणीपट्टीचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईट बिल थकल्यामुळे लाईट परत कनेक्शन कट व्हायचं, ती अडचण येऊ नये म्हणून एक तोडगा नवीन त्या सोलर पॅनलच्या माध्यमातून आपल्याला वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात लाईट बिलचा पण प्रश्न मार्गी लागलेला आहे. आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. आणि या निमित्ताने आज तसं फारसं काही बोलण्यासारखं माझ्याकडे तरी नाही. त्याचं कारण सांगतो काय, एकच उदाहरण देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. गेल्या 6 महिन्यापूर्वी आमच्या पाटपिंपरीला एका भिगाव देवस्थानच्या मंदिराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकाटे साहेब आलेले होते. आणि तो जो काळ होता, त्या काळात अशी परिस्थिती तयार झालेली होती का या प्राधिकरणच्या योजनेचं लाईट बिल टाकल्यामुळे ते कनेक्शन बंद होतं आणि आमच्या गावाला कोणत्याच पाण्याची सोय नसल्यामुळं आमची जी ग्रामपंचायतचे सदस्य कंपनी यांना गावातून भरपूर त्रास व्हायला लागला. कारण गावात कोणताच सोर्स नसल्यामुळं आम्ही अशा विचित्र अडचणी सापडलो. आणि मेन सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचाच तयार झाला. बाकीच्या गोष्टी ठीक आहे, बाकी काय असतील राहते. त्यानिमित्ताने मी साहेबांपुढे ही विनंती केली का आजच्या मितीला काय करता येऊ शकतं का जेणेकरून आज समस्या मिटली पाहिजे. तसं जर म्हटलं तर त्या टायमिंगला असं काही मार्ग दिसत नव्हता का तात्काळ पाण्याची योजना पाण्याचे पुरवठा होऊ शकेल अशी काही परिस्थिती नव्हती. पण मग आम्ही एक बोरवेल घेतलेलं होतं, त्याला बी बऱ्याच अडचणी होत्या. मग आम्ही साहेबांनी सांगितलं का मी 1-2-3 दिवसात प्रश्न मार्गी लावतो. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साधारण 1-1.5 तास साहेबांना आम्ही बसलो. मग साहेबांनी प्राधिकरणच्या लोकांना फोन केला आणि त्या बोरवेलच्या संदर्भातल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी समजून घेतल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त 2च दिवसामध्ये मला फार विशेष वाटलं. साधारणपणे अशा समस्या कशा राहते त्या टायमिंगला उपस्थित राहत्या, सांगितलं जातं, नंतर त्याच्याकडे काही विशेष असं लक्ष नाही. पण आमच्या गावाच्या बाबतीत असं झालं, साहेबांनी फक्त 2 दिवसात तो प्रश्न अशा पद्धतीनं मार्गी लावला का अर्जंट कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली. आणि त्या निमित्ताने मला फक्त आता एकच सांगायचं की आपली जी भावी योजना आहे ती अतिशय सुंदर आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. कारण साहेबांचा जो कामकाजाचा आणि प्रशासकीय जो अनुभव आहे तो आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यानिमित्ताने ही योजना अतिशय तंत्रशुद्ध होणार आहे. कारण या मागच्या योजनेमध्ये लाईट बिलाचे आणि इतर लिकेजचे याचे त्याचे प्रश्न सरपंचांनी जे मांडले हे अतिशय महत्त्वाचे होते. त्यानिमित्ताने संपूर्ण अभ्यास करून साहेब आता या योजनेचे कार्यान्वित करतील. त्याबद्दल मी साहेबांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. ज्यावेळेस आपली सातगाव पाणी पुरवठा योजना चालू होती आणि ती योजना हस्तांतरित आपल्या 7 गावाच्या ताब्यात घेतली नव्हती, त्यावेळेस जो कॉन्ट्रॅक्टर काम करत होता ते काम करत असताना त्यांनी काम अतिशय कमी दर्जाचं हलक्या पद्धतीचं काम केलं. त्याला ते काम 2-3 वर्ष चांगलं करता आलं नाही. आणि ते असं 2 वर्ष आपल्याला पाणी मिळायचं, कधी 8 दिवस 15 दिवसांनी महिन्यातून एकदा असं पाणी यायचं. आणि नंतर त्यांनी सिन्नरला मीटिंग लावली की आता ही योजना तुम्ही ताब्यात घ्या. 7 गावचे सरपंच बोलावले. तिथे त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि मुरकुटे साहेब होते आपले गटविकास अधिकारी. तर ही योजना चालवायची कशी आम्हाला कुठलाही अनुभव नव्हता. तर 7 गावच्या सरपंचांनी माझं तिथं अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं धन्यवाद देतो, त्यांचा शुभेच्छा देतो. आणि माझेच ग्रामविकास अधिकारी कानवडे आप्पा त्यांना सचिवपद दिलं आणि आम्ही दोघांच्या खांद्यावर खूप मोठी अशी जबाबदारी पडली
आमच्या समितीकडे कुठलाही 1 रुपया नव्हता आणि ते बिलं भरायचे कशी, योजना चालवायची कशी. ज्यावेळेस योजना कॉन्ट्रॅक्टरच्या ताब्यात होती, अजूनही त्याच्या ताब्यात आहे, आम्ही अजून ती हँडओव्हर घेतलेली नाही, पण आम्हाला तो प्रत्येक गावाला 50-60 हजार रुपये महिना कुठून आणायचा, योजना चालवायची कशी, हा खूप मोठा आमच्या सर्व साथी गावांत मोठा माझा प्रश्न होता. आणि लोक पाणीपट्टी घरपट्टी भरत नाही. आपल्या नागरिकांना मी एक या माध्यमातून एक सूचना करतो की ज्यावेळेस आपल्या गावात आपल्याला जर भौतिक सुविधा लागत असतील, आपली लाईटची समस्या असेल, आपली स्वच्छता असेल, अशा अनेक समस्या आपल्या गावात असतात, तर मी सर्व बांधवांना ग्रामस्थांना एक विनंती करील, ही ग्रामपंचायत म्हणजे एक आपलं माध्यम असं आहे, ज्यावेळेस तुम्ही वसूल 100% कराल तेव्हा तुम्हाला तातडीनं त्या ग्रामपंचायतीला तुम्हाला सुविधा देता येतील. तर मी त्यांना विनंती केली सर्वांना की आपण आपली वसुली 100% वेळेत करत जा. ग्रामपंचायत तुमच्यासाठी सदैव उभी राहील. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ही सातगावची योजना आपले लोकनेते स्वर्गीय डिगोळे साहेब यांनी त्यावेळेस आणली. त्याच्यानंतर आपले सन्माननीय आमदार साहेब यांनी मध्यंतर खूप असा पाठपुरावा करून योजना चालवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परत आपले माजी आमदार राजेभाऊ वाजे हेही आमदार झाले, त्यांनी या योजनेला चांगली गती दिली. आणि आता परत सन्माननीय आपले आमदार साहेब यांनी आता या सर्व गावांचा आम्हाला त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर बोलवलं. आम्ही सगळेजण तिथं गेलो. त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला एवढं बिल भरणं या खेडेगावात तरी शक्य नाही, कारण लोक पाणीपट्टीच भरती नाही, त्याच्यामुळे हे बिल आम्ही भरायचे कसे. त्यावेळी आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला की आपण सौर ऊर्जाचा प्लॅन्ट तयार करू आणि आपल्या तुम्हाला वीज बिलाचा कुठलाही खर्च येणार नाही. त्यांनी आमच्या साथी गावांचा विचार करून या ठिकाणी हा जो प्लॅन्ट उभा केला सोलर पॅनल, तर त्याबद्दल मी साहेबांच्या साथी गावच्या वतीनं आभार मानतो. आणि मला जे साथी गावांनी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, मी त्या साथी गावचे आभार मानतो. आणि या ठिकाणी मी साहेब आमच्या गुलंज गावला शिवार रस्ते अतिशय गाळ होतो, शेतमाल काढता येत नाही, तोही तुम्ही विचार करावा. आणि जसं आपण पूर्व भागात देवनदीचं पाणी नेलं, तसंच कुंदेवाडीवरून आमच्या गुळंज गावला फक्त 2.5 किलोमीटर अंतर आहे, तर तेही तुम्ही ते पूर्ण करावं. स्वच्छ भारत अभियान याच्यात आम्ही ते धरलेलं आहे अटल भूजल योजनेमध्ये, तर त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या त्रुटी जाणवतील त्या तुम्ही दूर कराव्या असं मी गुळंजच्या वतीनं सांगतो आणि थांबतो. सिन्नर तालुक्यामध्ये सातत्याने दुष्काळ मी कॉलेजला असल्यापासून तर मी बघतोय. आणि एक वर्षी पाऊस पडला, दुसऱ्या वर्षी पडत नाही. देवनदीला पाणी आलं तर त्या शेजारच्या गावांचा प्रश्न मिटतो, पाणी गेल्या वर्षी तर पाणी आलं नव्हतं. आणि अशाच परिस्थितीमध्ये सिन्नरला BDOची पोस्टिंग जर व्हायची असेल तर सर कोणीच सिन्नरला यायला तयार नसतं. माननीय आमदार साहेबांनी मला इथं येण्याची मी त्यांना विनंती केली, मला यायचं आहे तिथं, आणि मला त्यांनी शिफारस दिली आणि माझी पोस्टिंग इथं झाली. सांगायचं तात्पर्य असं का सातत्याने आपण पाणी टंचाईला सामोरे जातो, सिन्नर तालुका पाणी टंचाईला सामोरे जातो. आणि त्याच्यामध्ये कोकाटे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन, चांगल्या प्रकारचं नियोजन आणि सगळ्यांना पाणी कसं मिळेल याची जी सातत्याने पाठपुरावा आणि योजनांची राबवून घेण्याची जी कार्यपद्धती ती अतिशय उल्लेखनीय आहे. साहेब मी अनेक तालुक्यामध्ये साधारणतः माझा 13वी पंचायत समिती आहे, पण इतक्या सुंदर पद्धतीने अशी पंचायत समिती किंवा शासनाचे विविध कार्यालय आणि योजना आणण्याची जी पद्धत आहे ती मी प्रथमतः आपल्याकडनंच बघितली. मी आपल्याच मतदारसंघातीलच आहे आणि मतदार रिटायर पण इथंच होणार आहे अशी परिस्थिती आहे. पण खरोखरच आमदार साहेबांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे कुठलीही योजना जरी असेल तर ही त्याचा पाठपुरावा आणि त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागं लागून सूक्ष्म नियोजन आणि ती योजना कशी राबवली गेली पाहिजे, आणि ती त्यांना जेव्हा ॲक्च्युली त्यांना जेव्हा पसंत पडेल, कुठलाही प्लॅन असेल त्यांना पसंत पडल्याशिवाय तो त्याची खातरजमा झाल्याशिवाय त्यांना त्यांचं मन त्याच्यामध्ये वळल्याशिवाय कुठली योजना राबवली जात नाही. अतिशय सुंदर पद्धतीने तालुक्यामध्ये काम झालेलं आहे, मोठ्या मोठ्या योजना राबवलेल्या गेल्या आहेत. आणि ह्या योजनेच्या बाबतीतलं बोलायचं जर ठरलं तर अतिशय तीव्र पाणी टंचाई होती. त्या तीव्र पाणी टंचाईमध्ये सगळ्या योजनांच्या आपल्या तालुक्यामध्ये जेवढ्या योजना आहेत त्यांचे सगळ्यांचेच लाईट बिलं थकलेले आहेत आणि लाईट बिल थकलेलं आणि त्याच्यातून पाणी आपल्याला लोकांना पाणी पाजायचं आहे. या सातगावच्या मला
आमदार साहेबांनी अनेक वेळा ज्या ज्या योजनांचं लाईट कट झालं का ते म्हणायचे व्हिडिओ काय करता तुम्ही, म्हणजे खरोखरच व्हिडिओ काय करतात तो मला माझ्या पुढे मोठं चॅलेंज होतं सर. आणि अनेक वेळा यांच्या सरपंचांच्या मिटिंगा घेऊन त्यांना समजून सांगून त्यांना त्याच्यात गडी उतरून आणि आपला सातत्याने पाठपुरावा आणि MSCBकडं आपण केलेला पाठपुरावा आणि स्वतःही आपण त्या MSCBच्या कार्यालयाला अनेक वेळा गेल्यामुळं ह्या उन्हाळा आम्हाला अतिशय टंचाईचं नियोजन बारकाईनं आपण केल्यामुळं उन्हाळा जाणवला नाही. आणि सर्व गावांच्या योजना ज्या ज्या गावांना योजना आहेत त्या गावांच्या योजना आपल्याला यशस्वीपणे लोकांना पाणी देता आलं. कधी कधी 8 दिवस खंड झाला, 10 दिवस झाला, परंतु टंचाई भासली नाही. जो 60, 70, 80 टँकर लागायचे ते यावर्षी देव नदी न वाहिल्यामुळं साधारणतः 5-6 टँकर लागले गेले, तर ती परिस्थिती निर्माण झाली होती. या पाणी टंचाईमध्ये काम करताना अनेक प्रकारचे अनुभव येतात. बरेच सरपंचांनी सांगितलं त्यांच्या काय काय अडचणी होतात. का ग्रामस्थ पैसे भरत नाही, पाणी येत नाही म्हणतात, ते पैसे मागायला ग्रामपंचायत जेव्हा पाठपुरावा करते ते लोक सांगतात आम्हाला पाणीच द्या, पहिलं पाणी द्या. अशा अनेक समस्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि आपण करत राहू. सगळ्या गावकऱ्यांनी ज्या ग्रामस्थ इथं जे प्रतिष्ठित 6 गावांचे किंवा परिसरातील जे सरपंच आणि जे ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांना परत एकदा विनंती आहे की आपल्या पुढच्या पाणी टंचाईच्या वेळेस आपल्याला पाणी टंचाई भासणार नाही अशा हिशोबाने आपण नियोजन केलं पाहिजे. पाण्याचं बजेट आपण केलं पाहिजे, आपलं पाणी उपलब्ध कसं होईल आणि ते पाणी किती पुरवलं जाईल. नाहीतर निष्कारणच ते नळ चालतातच गल्लीने पाणी वाहत आहे अशा पद्धतीने सुद्धा काही गावांमध्ये परिस्थिती आहे. तर आपल्याकडे सगळ्या परिसरात सगळ्या महाराष्ट्रभर पूर आला, परंतु आपल्याकडे पाऊस कमी आहे. या पट्ट्यात तर अजिबात पाऊस कमी आहे. निसर्गाची अवकृपा आपल्याकडे सातत्याने असते, त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे. तर त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी नियोजन करावं. आणि पुनश्च एकदा या योजनेचं आमदार साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन होत आहे आणि ती योजना फड जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने, मला त्यांचा अनुभव थोडासा कटू आहे, या पुढे त्यांना मी जाहीर सांगतो योजना चांगली झाली पाहिजे. मागच्या योजनेचं आम्हाला त्याचे लिकेज आणि पिकेज काढता आमचं सरपंचांना आणि जाम झालेलं आहे आणि किती वेळा सांगून कंटाळून गेलो होतो. तर ही योजना या परिसरातील जिथे योजनाचं पाईपलाईनचं काम होतं आहे तर त्या परिसरातील लोकांनी, त्या शेतकऱ्यांनी तिथं लक्ष ठेवलं पाहिजे आणि खोलपर्यंत ती गाडले गेले पाहिजेत. याची सुद्धा आपण दक्षता घ्यावी. नाही तर काम झाल्यानंतर मग आपण त्याचं ब्लेम करतो, ही गोष्ट चुकीची होऊन जाते. आमदार साहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो, बारागाव पिंपरी आणि 7 गावं योजना 2015 पासून सुरू होती. त्यानंतर त्यात काही ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करून त्याचा समावेश रेट्रोफिटिंग अंतर्गत करावा असा आमदार साहेबांनी पाठपुरावा केला होता. आमच्या वरिष्ठ अधीक्षक अभियंता यांच्याकडे मिटिंग लावली, त्यानंतर मुख्य अभियंता यांच्याकडे मिटिंग लावली. त्या मिटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर त्याप्रमाणे त्यांच्याशी चर्चा करून आपण सगळ्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे संपूर्ण 955.67 लाखाचं काम एस्टिमेट आम्ही केलेलं आहे. त्यात आता 745 लाखाचं टेंडर निघालेलं आहे आणि सोलर जे पॅनल आहे त्याच्यासाठीचं मेटा आणि MGP यांच्या संयुक्त याच्यातून चर्चा सुरू आहे. त्याच्यातून जेव्हा होईल त्यावेळेस ते पण सोलर पॅनलचं काम सुरू होईल. सगळ्याच वक्त्यांनी या योजनेच्या संदर्भातली माहिती आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी टाकली. युती सरकारच्या काळापासून प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा जन्म झाला आणि या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होत असताना अनेक प्रकारच्या त्रुटी त्या योजनेमध्ये होत्या. खरं तर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबवल्या गेल्या त्यावेळेला या योजना आपल्या समोर जरी आल्या तर या योजनेचं पाणी पुरवठा करत असताना होणारं खर्च लाईट बिलाचा हा त्या ग्रामपंचायतांना परवडेल का नाही अशा प्रकारचा विचार तत्कालीन सरकारच्या मनामध्ये त्या ठिकाणी आला नाही. आणि म्हणून केवळ लाईट बिल आपण भरू शकत नाही म्हणून ह्या योजना बंद पडायला लागल्या. आणि पुन्हा एकदा योजनांचं पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये जसा सुरू झाला तसा सिन्नरमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी करावा लागला. भाऊसाहेब शिरसाटने या ठिकाणी उल्लेख केला. या योजनेच्या संदर्भामध्ये अनेकांनी प्रयत्न केले पण अनेकांनी या पाण्याचं मुंगसेसर राजकारण देखील केलं. पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या संदर्भामध्ये राजकारण पण या ठिकाणी झालं. खरं तर जो माणूस राजकीय जीवनामध्ये जे काही काम करतो त्याची सत्यता देखील आपण निश्चित मान्य करायची दानत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे.
आम्ही आदरणीय दिघोळे साहेबांनी या ठिकाणी निश्चित त्या काळामध्ये काम केलं. मी पंचायत समितीचा सभापती म्हणून जेव्हा काम करायला गेलो त्यावेळेला माझा ॲक्सिडेंट झालेला होता आणि या तालुक्यामध्ये प्रचंड पाण्याचं संकट आणि भीषण अवस्था या संपूर्ण तालुक्यामध्ये होती. आणि मग पाण्याचे टँकर चालू होते, पाण्याची मागणी सातत्याने टँकरची होत होती. आणि मी वाकरवर चालत त्यावेळेला मी त्या आपल्या माळेगाव MIDC मध्ये हे सगळे टँकर कसे भरतात आणि कसे भरले जातात हे आपल्या डोळ्यांनी पाहावं म्हणून त्या ठिकाणी मी गेलो. आणि तो माळेगाव MIDCतला फिल्ट्रेशन प्लॅन बांधवांना मी पाहिला. मी गोंद्यामध्ये देखील एक वेळा पाण्याच्या योजनेचं उद्घाटन करायला गेलो. त्यावेळेला माझ्या काळामध्ये सभापती असताना मी बोललो होतो. आजही ते मान्य करतो का दिघोळे साहेबांच्या निवडणुकांमध्ये जरी असतो तरी आमदार माणिकरावजी कोकाटे यांचा मी 1999 पासून पहिल्या विधानसभेपासून आमदारांच्या बरोबर आलो आणि दिघोळे साहेबांच्या विरोधामध्ये अनेक वेळा मंचावर उपस्थित राहून मी अनेक वेळा बोललोय. पण त्याच्या कामाची दखल मात्र आम्ही निश्चित त्या ठिकाणी घेतली. म्हणून सांगतोय की त्या योजनेला जेव्हा मी पाहायला गेलो, मुंगसे सरांनी तो फिल्ट्रेशन प्लॅन पाहिला, त्यावेळेला मावळतीला गेलेल्या सूर्याला मी नमस्कार केला आणि दुसरा देखील नमस्कार मी आदरणीय स्वर्गीय दिघोळे साहेबांना देखील केला. कारण जर का माळेगाव MIDC या सिन्नर तालुक्यामध्ये झाली नसती, हा फिल्ट्रेशन प्लॅन जर का इथं आला नसता, तर त्यावेळेला मी 296 ट्रिपा टँकरच्या तालुक्यात मारत होतो. हे 296 टँकर मी भरले कुठे असते, अशा प्रकारचा प्रश्न माझ्या मनामध्ये निश्चित निर्माण झाला होता. आणि म्हणून दिघोळे साहेबांना त्यावेळेला मावळतीला गेलेल्या सूर्याला नमस्कार केला, तसा नमस्कार दिघोळे साहेबांच्या कामाला पण केला. पण त्याच्याही पुढे ज्या वेळेला आमदार साहेब या तालुक्याचे आमदार झाले त्यावेळेला तालुक्याच्या विकासाचं स्वप्न निश्चित आमदार साहेबांनी या ठिकाणी पाहिलं. दिघोळे साहेबांनी काय केलं, त्याला विरोध काय झाला, त्याच्यावर कधी राजकारणामध्ये व्यासपीठावर कधी आमदार साहेब बोलले नाही. आम्ही पण त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये कधी बोललो नाही. त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय लाटायचं देखील काम आदरणीय आमदारांनी केलं नाही, आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं नाही. पण पुढच्या काळामध्ये आम्ही जी काही कामं केली, काल परवा आपण एक विधानसभा जर मधला एक 5 वर्षाचा काळ सोडला तर सगळी जी काही डेव्हलपमेंटची आणि विकासाची भाऊसाहेब जी कामं आहे ना, ती आदरणीय आमदार साहेबांच्या व्हिजनमधून झाली आहे, आमदार साहेबांच्या दूरदृष्टीतून झालेली आहे. आज पण आपण जे पाण्याच्या संदर्भामध्ये माझा निमगावकर बोलला, केपानगरवाले बोलले, तुम्ही पण बोलताय, आजही अजून शेतीच्या पाण्याचा प्रश्न ह्या तालुक्यातला आपल्याला सुटलेला नाहीये. पण काल परवा ज्या देव नदी आडून हे जे आपण देव नदी आडून जे 2 पूर कॅनल करतोय बंदिस्त पाईपला, हे स्वप्न देखील आमदार साहेबांनी या ठिकाणी पाहिलं. त्यावेळेला मी जिल्हा परिषदेत सदस्य होतो. अनेक वेळा त्या फायली कंप्लाय करत असताना मंत्रालयामध्ये ज्या ज्या वेळेला मंत्र्याच्या दालनामध्ये मिटिंग लागली त्या वेळेला ते कंप्लाय करण्याचं काम देखील त्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेबांनी सातत्यानं केलं. त्या कामाचा पाठपुरावा देखील केला. आज ते स्वप्न जेव्हा आम्ही पाहतो का त्या पाईपमधून, म्हणजे आम्हाला वाटलं होतं का आता कसं पाणी जाणार, म्हणजे देवनदीला पूर कॅनल आपण बंधारा बांधायचा, सिमेंट बंधारा टाकायचा आणि इथून पाईपमध्ये पाणी टाकलं का ते सायाळ्याला कसं जाईल, मिठसागराला कसं जाईल, हे स्वप्न नुसतं बघत होतो. पण प्रत्यक्षात आज जेव्हा पाणी बाहेर पडायला लागलं तेव्हा वाटलं अरे बापरे, याला देखील आपण निश्चित याला देखील आपण एक सॅल्यूट करायला हवा. आमदार साहेबांच्या कामाचं विजन असं आहे. आणि म्हणून दूरदृष्टी असणारा नेता, दूरदृष्टी असणारं नेतृत्व या तालुक्याला निश्चित लाभलेलं आहे. आणि पण त्याची जाणीव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये नाही आहे. गुळवंजकर इथं आले, गुळवंज भाऊसाहेब तुम्ही पण आहे, निमगाव पण आहे, मागणी करताय तुम्ही, मान्यच आहे आम्हाला. अनेक वेळा निमगावमध्ये आलो, अनेक वेळा गुळवंजमध्ये आलो. मताचं काय, तुम्ही आज कौतुक करताय पण मताचा आकडा कुठे आहे? आणि म्हणून हे काम निश्चित होईल. दूरदृष्टी ज्या नेत्याकडे आहे ना, त्याची पाठराखण करण्याचं काम देखील करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आणि म्हणून उद्याच्या राजकारणात जरी काय व्हायचं ते होईल. पण आता थोड्याफार दिवसातच या ठिकाणी निवडणुका आल्या आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, पंचायत समितीच्या निवडणुका आहे, नगरपालिकेच्या निवडणुका आहे. आणि तुम्ही आमच्या व्यासपीठावर बसून आमचं कौतुक करताय. सत्य मान्य असेल ना तर उद्याच्या निवडणुकीत तुमचे मतं तर दाखवा. म्हणजे ही देखील विनंती भाऊसाहेब या निमित्तानं तुम्हाला करतोय. अनेक वेळा विनंती केली आहे, राजकारणाचे विचार वेगळे असावेत. डेव्हलपमेंटचा विचार तुम्हाला जर का विकासाचं स्वप्न आणि विकासाचा विचार तुमच्या मनामध्ये असेल तर मग जातीचा विचार आपण जरा बाजूला टाकला पाहिजे. कुठं बसतोय तर मी जात घेऊन, ते जातीपातीच्या राजकारणाला मूठबांधी देण्यासाठीच आम्ही आमच्या नोकऱ्या सोडल्या आहे, पोलीस खातं सोडलं.
त्यावेळेला मी पोलीस खात्यात होतो. दिगोळे साहेबांच्यासाठी पोलीस होतो तरी अनेक वेळा त्या बूथवर आलो दोडी बुद्रुक गावामध्ये, आणि दोडी बुद्रुकच्या बूथवर पोलीस असताना बोगस वोट केलंच आहे, मान्यच करतो. पण नंतर ज्यावेळेला माणिकरावजी कोकाटे सभापती होते आणि जे काही चाललं जे काही झालं ते पटलं नाही. मित्र म्हणून आम्ही त्यावेळेला मी पोलीस खातं सोडण्याचा निर्णय घेतला आणि आमदार साहेबांची पाठराखण करण्यासाठी या तालुक्याच्या राजकारणामध्ये आलो. जातीचा विचार नाही केला. काल परवा हेमंत गोडसे खासदार करताना देखील गेलो, जातीचा विचार नाही केला. मैत्री आणि मित्रत्वाचा जो काही आदर्श कुठेतरी घालून दिला पाहिजे त्याचा विचार आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये सातत्यानं केला आहे. नुकसानीचा विचार कधीच केला नाही. आणि म्हणून भाऊसाहेब बोलला म्हणून सांगतोय, कामाची जबाबदारी निश्चित आमदार साहेबांकडे आहे. रस्त्याचे प्रश्न सुटतील, हे वारंवार रस्त्याचे प्रश्न निर्माण होत असतात आणि रस्त्याचे प्रश्न सोडवावे पण लागतात. पण परमनंट सोल्युशन, परमनंट काम, देवनदी अडून पाणी इतक्या लांब म्हणजे स्वप्नात पाहू शकत नाही. आणि आज सुद्धा या तालुक्यातलं पाण्याचा थेंब थेंब अडवला गेला पाहिजे. पश्चिम वाहिन्या पूर्व वाहिन्या झाल्या पाहिजे. तोपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये पूर्व भागाला पाणी मिळणार नाही. आणि त्या पाण्याच्या संदर्भातलं स्वप्न आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, वेळ झालाय. खरं तर राजकीय भाषण करण्याची ही वेळ नाही. ज्या वेळेला येईल आपण सर्व पक्षी या ठिकाणी व्यासपीठावर आहे. चुकलं तर भाऊसाहेब तुमच्याकडे माफी आणि दिलगिरी देखील मागतो. पण वैचारिकता आणि विचाराची सांगड आणि एक चांगला विचार आणि चांगल्या विचाराचं समर्थन करण्याची जबाबदारी ही तुमची नामा तरुण आणि युवा सहकारी कार्यकर्त्यांची. आणि म्हणून तमाम सगळ्या युवा सहकारी कार्यकर्त्यांना विनंती करणार, त्यांच्याकडे मागणी आहे माझी का तुम्ही उद्याच्या राजकारणाचा विचार करा, तुमच्या उद्याच्या भविष्याचा विचार करा. जातीचा विचार बाजूला टाका. जे काय व्हायचं ते होईल, पण उद्याचं आपलं भविष्य अंधारात जाणार नाही याची काळजी घेण्याचं जबाबदारी आणि घेण्याचं काम या युवा शक्तीच्या हातामध्ये आहे. आणि मग या तरुण युवकांना मी विनंती करणार आहे का उद्याच्या राजकारणाच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये जर का आमचे विचार चांगले असेल तर आम्ही जे जे उमेदवार देणार आहे त्याची पाठराखण करण्याचं काम आपण करा. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या उमेदवारांना द्या, हेही या निमित्ताने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी बोलून आमचं आपण स्वागत आणि आमचं सत्कार या ठिकाणी केला. मी बारागाव पिंपरीसह सगळ्या परिसरातून आलेल्या सरपंचांचं आणि त्या सगळ्या लोकांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आतापर्यंत या 7 गावच्या योजनेसाठी माझ्या 25 बैठका झाल्या असतील. 1995 साली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार युती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आली. आणि ह्या युतीने निर्णय घेतला की प्रत्येक गावाला पाणी पुरवठा अतिशय स्वच्छ असा पाणी पुरवठा करायचा. आणि हा निर्णय त्यांनी शेवटी घेतला. आणि घाई गर्दीच्या या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमार्फत वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये यांनी ह्या योजनेचं या ठिकाणी आराखडा तयार केला. देवळे साहेब या तालुक्याचे माजी राज्यमंत्री होते त्या काळामध्ये. आणि त्यांनी MGPच्या अधिकाऱ्याला सूचना केल्या की सिन्नर तालुक्यामध्ये सर्वच गावांसाठी तुम्ही या ठिकाणी योजना राबवा आणि MGPच्या माध्यमातून या ठिकाणी आराखडे तयार करा. त्यांनी आराखडे तयार केले. कामं मंजूर होण्याच्या अगोदर सरकार गेलं. नंतरच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार आलं, परंतु ह्या योजना कागदावर तशाच राहिल्या. देवळे साहेबांनी या योजनेचा अभ्यास फारसा पूर्ण केला नाही. पण नंतरच्या काळामध्ये मी आमदार झालो आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या समेत या ठिकाणी बैठक आयोजित केली की सिन्नर तालुक्यामध्ये कुठल्या महत्वाच्या या ठिकाणी पाणी पुरवठा योजना आहेत त्याची माहिती घेतली. तर त्यामध्ये त्या योजना इतक्या उलट्यापालट्या करून ठेवलेल्या होत्या, आराखडे इतके उलटे केलेले होते की त्या कुठल्याच गावांना योजना परवडल्या नसत्या, योजना चालल्या नसत्या आणि पाणी कोणालाच नसतं मिळालं. त्यामधलीच ही एक योजना आहे बारगाव पिंपरीची. म्हणजे 15 आणि 22 गावं ही जी योजना होती त्या योजनेचंही पाणी पुरवठा हा नांदूरबंदेश्वर धरणामधून होता. आणि तिथून या ठिकाणी 25-30 किलोमीटर पर्यंत पाणी वाहून न्यायचं आणि तिथून मग ते पाणी सगळ्या गावांना पुरवायचं. ती योजना अत्यंत अव्यवहार्य होती. म्हणून मी त्यावेळेस मुख्य अभियंत्याला सांगितलं की या योजनेचे 2 तुकडे करा. एक वावी आणि 11 गावे करा आणि एक वडांगळी आणि या ठिकाणी 10 गावे करा. 10-11 गावे अशी मिळून 22 गावांची योजना 2 ठिकाणी डिवाइड केली.
आणि तोपर्यंत बारगाव पिंपरीचं काम या ठिकाणी सुरू झालं होतं. बारगाव पिंपरीची 5 कोटीची योजना होती सुरुवातीला, आणि बारगाव पिंपरीच्या योजनेमध्ये धरणाच्या खाली या ठिकाणी उद्भव या ठिकाणी घेण्यात आला. या योजनेची जेवढं या सरपंचांना माहिती नाही तेवढी माहिती या ठिकाणी इतंभूत माहिती माझ्याजवळ आहे. 5 कोटी रुपये पहिल्यांदा योजनेला आले आणि उद्भव हा या ठिकाणी गंगापूर नांदूर बंदेश्वर धरणाच्या खाली घेतला. तिथून पाणी उचलून आणून केपानगर जवळ त्यांनी या ठिकाणी फिल्ट्रेशन प्लांट घेतला आणि तिथून वेगवेगळ्या गावांना 2-2, 3-3 गावं एका लाईनवरती जोडून आणि ती योजना या ठिकाणी आराखडा तयार केला. कामं सुरुवात झाली, कामं चालली, काही दिवस कामं चालली, पण योजना सुरूच झाली नाही. नंतर जेव्हा मी माहिती घेतली योजना का सुरू झाली नाही, तर त्या योजनेचा उद्भवच या ठिकाणी ड्राय होता. म्हणजे अतिशय काळ्या पाषाण खडकामध्ये त्यांनी तो विहीर घेतली होती. त्यातून एक थेंब पाणी नांदूर बंदेश्वरच्या धरणातून खाली त्या विहिरीमध्ये पाणी येत नव्हतं, आणि त्यातनं 7 गावं पाणी कशी घेणार हा मोठा प्रश्न होता. मग त्या योजनेमध्ये परत दुरुस्ती सुचवली. त्या योजनेमध्ये दुरुस्ती सुचवून ती विहीर आतमध्ये धरणामध्ये घेतली आणि आतमध्ये धरणामध्ये घेऊन या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना सुरुवात केली. तिथून ती विहीर धरणातून आणून पुन्हा या योजनेला 7 कोटी रुपये मंजूर केले नव्याने, आणि 7 कोटी रुपये माझ्याच काळात मीच मंजूर केले आणि त्या विहिरीचं बांधकाम आतमध्ये केलं नांदूर बंदेश्वरच्या धरणामध्ये, आणि तिथून पाणी परत या ठिकाणी त्याच पाईपलाईनद्वारे आपण या ठिकाणी केपानगरला आणलं. केपानगरवरून परत याच लाईनद्वारे आणलं, परंतु पाणी मिळालं, परंतु तरी गावांना या ठिकाणी पाणी येऊ शकलं नाही. कारण त्या योजनेमधले PVCचे पाईप, त्या योजनेमधल्या अनेक त्रुटी, त्या योजनेमध्ये लाईट बिलाचं लोड शेडिंग, या सगळ्या गोष्टीमुळे ती योजना तशी चालली नाही, पुन्हा बंद पडली. काही योजनेचे पाईप खराब झाले, काही योजनेमध्ये लिकेज वाढले आणि त्यामुळे ती योजना पुन्हा बंद पडली. आता पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी योजनेची जेव्हा वेळ आली, बैठक झाली, आता हे नवीन सर्व सरपंच निवडून आले आणि नवीन सर्व सरपंचांनी या ठिकाणी माझ्याकडं या ठिकाणी मागणी मांडली की साहेब आमच्या कुठल्याच गावाला पाणी येत नाही, आम्ही लाईट बिल भरतो, परंतु लाईट बिलाला खूप लाईट बिल येतं आणि पाणी भरलं जात नाही. पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना बोलवलं, पुन्हा एकदा MSCBच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, याच्यातल्या काय त्रुटी आहेत त्या काढल्या, त्या शोधल्या. मग त्यांनी सांगितलं की एक्सप्रेस फीडर या ठिकाणी दिलं तर काय होईल. मग मी त्यांना केपानगरला आणि नांदूर बंदेश्वरला एक्सप्रेस फीडरद्वारे लाईट 24 तास लाईट कशी मिळेल तो या ठिकाणी प्रस्ताव दिला. परंतु 24 तास लाईट देऊनही एका लाईनवरती 2-2, 3-3 मोठमोठी गाव, आता गुळवंच जवळपास 5-7 हजार लोकवस्तीचं गाव, निमगाव शिन्नर जवळपास 7-8 हजार लोकवस्तीचं गाव, बारगाव पिंपरी जवळपास 5-6 हजार लोकवस्तीचं गाव, पाटपिंपरी, एवढे मोठी गावं, आणि या मोठ्या गावांना एका लाईनवरती 3-3 गावं जोडले तर यांना पाणी कसं मिळणार आहे याचं मला काही कोडं या ठिकाणी उमजत नव्हतं. मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं तुम्ही मला पाणी ड्रॉ देऊन दाखवा. तुम्ही दर माणशी 40 लिटरने स्कीम केली आहे ना, तुम्ही त्या लोकसंख्येच्या 5,000 लोकसंख्येला 40 लिटर प्रमाणे मला त्या पाईपलाईनमधून पाणी काढून दाखवा, मग मी म्हणेल मग तुमची पाठ थोपटेल. जर तुम्ही ते पाणीच काढून दाखवत नाही तर मग तुम्ही योजना केली कशी, आराखडा तयार केला कसा, पाणी देणार कसं, जर तुम्हाला समजतच नाही तर तुम्ही अशा योजना केल्याच कशा, मला हा एक मोठा प्रश्न आहे. पुन्हा त्याने नव्याने मग मी या ठिकाणी बोलवलं की प्रत्येक गावाला वेगवेगळ्या गावांना वेगवेगळ्या पाईपलाईनची या ठिकाणची जी काही रुंदी आहे, कॅपॅसिटी आहे ती वाढून घ्यायची. तर 4 इंच असेल तिकडे 6 इंच करा, जिकडे 3 इंच असेल तिकडे 4 इंच करा, जिकडे 6 इंच असेल तिकडे 8 इंच करा. म्हणजे अशी पाईपलाईन वाढून घेतली, प्रत्येक गावाला वेगळी पाईपलाईन ठेवली. आणि आपण इथं पाहिलं इथं ट्रॅक्टर अजून उभा आहे मला वाटतं, ते काळे SDP पाईप त्या ठिकाणी घ्यायला लावले, PVC पाईप काढून टाकायला लावले सगळे. PVC पाईप ठेवू नका, PVC पाईपने ताबडतोब खराब होतो, SDP पाईप चांगले. SDP पाईपचा त्याच्यामध्ये समावेश करायला सांगितला. काही ठिकाणी DI पाईपचा समावेश करायला सांगितला. DI पाईप पण त्या ठिकाणी रायझिंग मेनला DI पाईप घ्यायला लावले. अशा प्रकारे ह्या योजनेचं पूर्ण या ठिकाणी रेट्रोफिटिंग मध्ये बदल करायला सांगितले. आता ह्या ज्या गोष्टी, या गोष्टी बाकीच्या गावच्या लोकांना कळण्यासारख्या नाहीत, कारण तो त्यांचा संबंध नाही. त्यांना फक्त पाणी मिळत नाही आणि पाणी मिळतं एवढं 2च गोष्टी कळतात. गावच्या लोकांचा दोष नाही, आणि गावच्या लोकांना एवढं कळलं असेल तेवढे आमदार झाले असते. त्यामुळे आपल्याला कळतंय ना, मग आपण त्या लोकांच्या सोयीसाठी आपण या ठिकाणी केलं पाहिजे काम. म्हणून या सगळ्या योजना बदलल्या. पुन्हा त्यावरती लाईट बिलाचा प्रश्न निर्माण झाला. मग पुन्हा मी अधिकाऱ्यांना बोलवलं की या योजनेसाठी किती किलोवॅट या ठिकाणी वीज लागणार आहे.
तेवढ्या किलोवॅट योजनेचं सोलरचं तुम्ही या ठिकाणी सबस्टेशन निर्माण करा आणि त्या दृष्टिकोनातून ते पैसे त्याच्यामध्ये धरा. मग त्यामध्ये 50 लाख रुपये पुन्हा सोलरसाठी धरले आणि जवळपास 454 किलोवॅटचं या ठिकाणी ते काही सोलर सबस्टेशन आहे. ते आमचे निमगाव सिन्नरचे सरपंच आवाड समिती बसले, त्यांनी सांगितलं की आमच्या गावची जमीन आम्ही तुम्हाला देतो, त्याप्रमाणे आम्हाला सोलरचा प्लॅन द्या आणि तो सोलरचा प्लॅन्ट याच्यामध्ये मंजूर करून घेतला. म्हणजे अथक प्रयत्नाने या 7 गावांसाठी माझ्या कमीत कमी आतापर्यंत 25 मिटिंगा झाल्या. पंचायत समितीमध्ये 2-4 मिटिंगा झाल्या, तिथं गावात झाल्यात, माझ्या वस्तीवर झाल्यात, MSCBच्या अधिकाऱ्यांबरोबर झाल्यात, मागच्या पंचवार्षिकमध्ये झाल्या, सुरुवातीच्या काळामध्ये झाल्या. आतापर्यंत शेकडो मिटिंग घेऊन सुद्धा लोकांना पाणी मिळत नाही. लोकांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? मग आम्ही काय करतो, लोकप्रतिनिधी काय करतात, अधिकारी असे का चुकतात हेच काही कळत नाही. आणि म्हणून या सगळ्या योजनेचा परिपाक म्हणून आता पुन्हा नव्याने आता ही सगळी योजना आता आपण प्रपोज केलेली आहे आणि सुधारितपणे आता तिचं आपण भूमिपूजन करतोय. माझी आजही सगळ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना सदस्यांना विनंती आहे की योजनेचं भूमिपूजन झालंय, परंतु कॉन्ट्रॅक्टर करणं नीट काम करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. ते जर नीट काम झालं नाही, पाणी आलं नाही, तर पुढचा सरपंच पुन्हा तुम्हाला शिवाय घालणार आहे, पुन्हा मला शिवाय घालणार आहे. काम करत असताना आपण लक्ष देत नाही. शेजारी कोणतरी पाईपलाईन चाललेली आहे, शेजारी कोणतरी मोटर चालू आहे, पाणी कुठतरी लिकेज होतंय, पाणी फुटलेलं आहे, कुठेतरी वॉल लिकेज आहे, कोणी पाहत नाही आणि मग त्यामुळे लोकांना प्यायला पाणी स्वच्छ मिळत नाही. त्यामुळे त्याचे दोष जे काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा तुम्ही सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासून या योजनेवरती लक्ष ठेवा. योजनेचं काम अतिशय उत्कृष्ट करून घ्या. अतिशय सुटसुटीत आणि अत्यंत चांगली योजना आता शेवटची बनवली. पुन्हा पुन्हा सरकार पैसे देणार नाही, हे शेवटचे पैसे आहेत. त्यामुळे तुम्ही सर्व काळजीपूर्वक काम करा आणि जिथं तुम्हाला अडचण वाटेल तिथं काम तात्काळ बंद करून टाका. मी अजिबात कोणालाच सांगणार नाही की कसंही काम असेल तर तुम्ही काम करून घ्या आणि ताब्यात घ्या योजना, अजिबात सांगणार नाही. 3 महिने कॉन्ट्रॅक्टरला योजना चालवायची आहेत आणि त्याच्या अगोदर ही योजना पूर्ण कॅपॅसिटीने तुम्हाला या ठिकाणी राबवायची आहे. तुम्ही चांगली योजना तयार करून घ्या. मला खात्री आणि विश्वास आहे जर या 3-4-5 गावच्या लोकांनी जर मनापासून काम केलं तर तालुक्यातली अतिशय आदर्श अशी पाणी पुरवठा योजना ही 7 गावची होऊ शकेल. हा माझा या गोष्टीवरती प्रचंड असा विश्वास आहे. मी या गोष्टीमध्ये कधी राजकारण केलं नाही, कुठलंच गाव नाही. गुळवणचे सरपंच आले, निमगावचे आले, बाळासाहेब तरी मताचा बोलले, मी तर कधी मताचाही बोलत नाही. मी माझं काम करणं हा माझा पिंड आहे आणि चांगलं काम करणं ही माझी शौक आहे, आवड आहे, छंद आहे. त्यामुळे मी काम पूर्ण करतो, अर्धवट कोणालाही ठेवत नाही. अर्धवट माणसाचं काम कधीच पूर्ण करत नाही. त्यामुळे ही योजना उत्कृष्ट कशी होईल, चांगली कशी होईल हाच दृष्टिकोन माझ्या डोळ्यासमोर असणार. एवढंच नाही तर या तालुक्यामध्ये जवळपास 110 कोटीच्या योजना नव्याने प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमार्फत आपण मंजूर केलेल्या आहे आणि 60 कोटी रुपयाची योजना या जिल्हा परिषदेमार्फत मंजूर केलेल्या आहे. कमीत कमी 250 कोटी रुपये सिन्नर तालुक्याच्या, फक्त सिन्नर तालुक्यासाठी या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेला जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण उपलब्ध केलेले. आणि मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर सर्वांनी माझी पाठराखण केली तर मी येणाऱ्या वर्षभरामध्ये जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून, पंचायत समितीच्या शेष फंडातून तालुक्यातल्या सगळ्या योजना सोलरवरती घेऊन टाकेल. एका जिल्हा परिषद सदस्याला पैसे खर्च करू देणार नाही. सगळे पैसे मी सोलरवर डायव्हर्ट करून टाकेल आणि सगळ्या योजना सोलरवर चालवेल. एकालाही लाईट बिल भरावं लागणार नाही. फक्त योजना मेंटेन करायच्या आणि लोकांना पाणी द्यायचं एवढीच जबाबदारी तुमची राहणार आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की ज्या संस्था, उद्या काय जिल्हा परिषद सदस्य कोण निवडून येतं, कोण कोणाचं ऐकत नाही, कोण कुठं काम करतं, कोणी कोणाला सांगत नाही, ग्रामपंचायत विचारत नाही, ग्रामस्थ विचारत नाही आणि अशा प्रकारे कोणालाच मालक नसल्यामुळे सगळे रानोबाळ या ठिकाणी वाटेल तसं काम करतात. अशी प्रकारची शिस्त मला अजिबात अपेक्षित नाही. तेव्हा एक विचाराची माणसं जर निवडून आली तर मला दाब देऊन सांगता येईल की मी शब्द दिलेला आहे, तालुक्यातल्या सगळ्या सिंगल योजना, MGPची योजना, सगळ्या योजना सोलरवरती झाल्या पाहिजे आणि त्यासाठी आपण कोट्यावधी रुपये लागले तरी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. तो पैसा मी उपलब्ध करून द्यायची माझी तयारी आहे. फक्त तुम्ही ग्रामस्थांनी विकासाच्या दृष्टिकोनातून सातत्याने विचार करायला हवा, अशी माझी आपल्याकडे रास्त मागणी आहे.
दुसरे 2-3 प्रश्न काही आमच्या सहकार्याने मांडले की जे काही शिवारातले रस्ते आहेत, ग्रामीण भागातले रस्ते आहेत, खरं म्हणजे या रस्त्यांना पैसा मिळत नाही. आम्ही आता पांदन रोडच्या रस्त्याच्या माध्यमातून एक 10-20 हजार किलोमीटरचे रस्ते या सरकारने मंजूर करून घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दुर्दैवाने सरकार काय खरं नाही, अजूनही काही कळेना काय चाललंय काय नाही. सरकार गेलं त्यामुळे सगळा गोंधळ झाला. तेवढंच नव्हे तर सर्वात मोठी योजना महाराष्ट्रामध्ये, सर्वात मोठी योजना सिन्नर तालुक्यासाठी पश्चिम वाहिनीचं पाणी पूर्व वाहिनी आणायचंय आणि ते पाणी या सगळ्या तुमच्या गावांमध्ये फिरवायचंय. तुमच्या गावांची मागणी नसताना सुद्धा मी सर्वे करायला लावलेला, कोणी आला नाही माझ्याकडे तुमच्या गावातला कुठलाही सरपंच येत नाही, कुठे मागणी करत नाही, काही नाही. मी स्वतः प्लॅन करतो, मी स्वतः अधिकाऱ्यांना बोलवतो, कोणतं गाव पाण्यापासून वंचित आहे, कोणत्या गावाला प्यायला पाणी नाही, कोणत्या गावाला टँकर चालू आहे याची माहिती घेतो आणि त्याला कसं पाणी पुरवठा करता येईल त्याचा विचार करतो. आता सुद्धा नवीन जी योजना आहे जी जवळपास 15,000 कोटी रुपयाची आहे, म्हणजे राज्याच्या 1/4 बजेट एवढी योजना सिन्नर तालुक्यासाठी या ठिकाणी प्रस्तावित आहे. तिचं डीपीआर चालू आहे. डीपीआर अजून झाला नाही, कदाचित सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये जर डीपीआर तयार होईल. तर ते सरकार काय होते मला माहित नाही, परंतु ती योजनेचं पाणी तिथून थेट वैतरणातून पाणी उचलून कडवात आणि कडवातून सोनंब्यातून देवनदीतून त्याचे आत्ताचे 2 पूर कालवे आहेत ते 12माही कालवे होणार आहेत आणि नंतर इथून या बारगाव गुंबीच्या खिंडीतून सोळेवाडी, पाटपिंपरी, थेट गुळवंच, निमगाव, सिन्नर, कॅपानगर, युवरगाव आणि खाली कीर्तांगळी, वडांगळी पर्यंत हे सगळं पाणी या ठिकाणी हा संपूर्ण टापू या ठिकाणी पाण्याखाली आणण्याचा माझा विचार आहे. त्यामुळे या सिन्नर तालुक्यामध्ये एकही गाव तुम्हाला शेतीपासून वंचित शेतीच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही. पिण्याच्या पाण्यापासून तर आताच राहणार नाही, याच 2 वर्षात पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित ठेवणार नाही. काम करणं हा माझा ध्यास आहे. फक्त कामासाठीच मला वेळ लागतो, इतर कामासाठी मी कदाचित कमी वेळ देत असेल, मी तुमची माफी मागतो. परंतु सरकारमध्ये सरकारला हाकून जास्तीत जास्त पैसे कसे आणता येईल यासाठी माझा जास्त वेळ या ठिकाणी सरकारमध्ये जात असतो आणि त्या दृष्टिकोनातून मी जास्त प्रयत्नशील आहे. सिन्नर तालुक्याच्या दृष्टीने तेवढी एकच योजना, तेवढी एकच भगीरथ योजना आपल्याला पुरेशी आहे. तेवढी एक योजना झाली तर तुम्हाला परत कोणाच्या दारात उभं राहायची गरज नाही. कायमचं आयुष्याचं तुमच्या पुढच्या 200 पिढ्यांचं कल्याण होणार, लक्षात ठेवा. एवढं सुंदर काम या ठिकाणी आपण प्रस्तावित केलेलं आहे, ते लवकरात लवकर होईल. थोड्याफार प्रमाणात मागे पुढे शिवारातल्या रस्त्यांची कामं मार्गी लागतील आणि या तालुक्यामध्ये, हा तालुका महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये नंबर 1चा सुविधायुक्त असा तालुका हा या ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे. आपण सर्व लोकांनी ज्याप्रमाणे याही पाठीमागे साथ दिली, याही पुढच्या काळात साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हणजे माझी तब्येत बरोबर नाहीये, तरी पण आज पिंपरीच्या लोकांनी हा कार्यक्रम ठेवला, मला नाकारता आलं नाही, नाही म्हणता आलं नाही, पण तरी सुद्धा एक चांगला शुभारंभ झाला. अनेक सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आले, 7ही गावचे सरपंच, ग्रामपंचायत आले, गावातले मोठे ग्रामस्थ आले. मी सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी जास्त आता बोलता येत नाही, परंतु आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी सिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आणि नुकतंच त्यांनी जी एक पाण्याच्या बाबतीत जी घोषणा केली, म्हणजे घोषणा म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात कार्यान्वित असल्याबाबतची माहिती आहे, म्हणून ते आता नुसतं पूर्वी जोमदार म्हणायचं, परंतु आता जोमदार, दमदार आणि पाणीदार अशा प्रकारचं नेतृत्व या तालुक्याला लाभलंय. तर असं असलेलं नेतृत्व कार्यसम्राट आमदार श्री माणिकराव कोकाटे साहेब यांचं मी संयोजक, आयोजक आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमासाठी आलेले माजी सभापती बाळासाहेब वाघ, विजय काटे, सुधीरजी खुळे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव उगले, त्याचप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, सुदामभाऊ बोडके, भाऊदास शिरसाट, काही नावं माझ्या पाठांतरातले नाहीत, माहितीतले नाहीत, तर 7 गावचे म्हणजे बारगाव पिंपरी, पाटपिंपरी, सुळेवाडी, गुळवंच, कॅपानगर आणि या परिसरातले आलेले सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे उपस्थित
असलेल्या सर्व जी पाहुणे या ठिकाणी आपली आलेली आहेत त्या सर्वांचं मी आयोजक संयोजक त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. कारण आणि हा कार्यक्रम सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी संपुष्टात आला आहे असं मी घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.